नमस्कार, मी श्रीरंग करे. शिवजयंती स्पेशल मनी टाईममध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेले छत्रपती शिवाजी महाराज हे असामान्य व्यक्तिमत्व होतं. शिवाजी महाराजांनी स्वराज्याची स्थापना करताना जी तत्त्वे आणि शिस्त अंगीकारली ती आजही व्यवस्थापनासाठी मार्गदर्शक ठरते. गुंतवणूकदारांनी छत्रपती शिवाजी महाराजांकडून काय शिकायला हवं याबद्दल आपण आजच्या कार्यक्रमातून जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. मात्र त्याआधी पाहूयात टॉप 10 बिझनेस न्यूज. वीकली एक्सपायरीच्या एक दिवस आधी बाजाराच्या चढाईला ब्रेक लागलाय. निफ्टी 23,000च्या पातळीवर येऊन पोहोचल्यानंतर आज पुन्हा एकदा नफा वसुली झाली. दिवस अखेर दोन्ही निर्देशांक किरकोळ पडझडीसह बंद झाले. आजच्या पडझडीमध्ये आयसीआयसीआय बँक, L&T आणि TCS या तीन दिग्गज कंपन्यांमध्ये आलेल्या विक्रीचा मुख्य वाटा होता. तर चढणाऱ्या शेअर्समध्ये टू व्हीलर कंपन्या आणि टाटा मोटर यांचा समावेश होता. मिड आणि स्मॉल कॅप शेअर आणखी घसरण्याची शक्यता असल्याचं मत मोतीलाल ओसवालचे रामदेव अग्रवाल यांनी व्यक्त केलेलं आहे. व्हॅल्युएशनच्या दृष्टीनं काही कंपन्या अद्यापही महागच असल्यानं मिड आणि स्मॉल कॅप कंपन्यांमध्ये नफा वसुली होण्याची शक्यता आहे असं अग्रवाल यांचं म्हणणं आहे. NDTV प्रॉफिटच्या कॉन्क्लेव्हमध्ये अग्रवाल यांनी ही चिंता व्यक्त केली. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी आता आयात शुल्क वाढीच्या बंदुकीचं तोंड फार्मा सेक्टरकडे वळवलंय. औषधं किंवा त्याचा कच्चा माल आयात करण्यासाठी अमेरिकेतील कंपन्यांना 25% अतिरिक्त कर द्यावा लागू शकतो. याचा सर्वाधिक फटका भारत आणि चीन या दोन्ही देशांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळेच भारतातील फार्मा क्षेत्रातील कंपन्यांमध्ये आज तुफान पडझड झाली. नोकर भरतीची जाहिरात दिल्यावर आता टेस्लाची पहिली कार 2025च्या दुसऱ्या सहामाहीमध्ये म्हणजे जुलै ते डिसेंबर दरम्यान भारतात धावेल अशी शक्यता आहे. टेस्ला त्यांच्या सर्वात लोकप्रिय मॉडेल्सपैकी एक असणारी Y ही कार सगळ्यात आधी बाजारात उतरवेल अशी शक्यता आहे. आयफोनचे भाग बनवणाऱ्या मुराता मॅन्युफॅक्चरिंग कंपनीनं त्यांची काही उत्पादनं भारतामध्ये बनवण्याबाबत विचार सुरू केलेला आहे. ही कंपनी जपान स्थित असून ती मल्टीलेअर सिरॅमिक कॅपॅसिटर बनवते. चित्रपटाच्या आधी लांबलचक जाहिराती दाखवल्याबद्दल बंगळुरूतील ग्राहक न्यायालयानं PVR आयनॉक्सला दणका दिलाय. संध्याकाळी 4:05 चित्रपट 25 मिनिटं उशिरानं सुरू झालेला होता. या 25 मिनिटात जाहिराती दाखवण्यात येत होत्या. ग्राहक न्यायालयानं तिकिटावर चित्रपट सुरू होण्याची नक्की वेळ नमूद करा असा आदेशही दिलाय. विमा क्षेत्रातील रिफॉर्मसाठी IRDAI एक विशेष समिती स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. अर्थसंकल्पामध्ये विमा क्षेत्रामध्ये 100% थेट परदेशी गुंतवणुकीला मान्यता जाहीर करण्यात आली आहे. आता या गोष्टीच्या अंमलबजावणीसाठी नियमावलीमध्ये अनेक बदल करावे लागणार आहेत. त्या संदर्भात ही नवी समिती काही सूचना करेल. आता विमा पॉलिसी घेतानाही IPO प्रमाणे ASBA प्रणाली लागू होणार आहे. IRDA याबाबत नियमावली तयार करत आहे. म्हणजेच पॉलिसीच्या सुरुवातीच्या महिन्यात प्रीमियमची रक्कम तुमच्या खात्यात लॉक होईल. पॉलिसीचा सुरुवातीचा काळ संपल्यावर नंतरच पहिला प्रीमियम खात्यातून कापला जाईल. पॉलिसी ग्राहकांना नाकारली तर खात्यावरील रकमेचा वापर पुन्हा सुरू करता येईल अशी प्रणाली सध्या विकसित करण्याचा प्रयत्न सुरू आहे. आणि केंद्र सरकारनं पूरग्रस्त राज्यांना 1,555 कोटी रुपयांची आर्थिक मदत जाहीर केलेली आहे. ज्यामध्ये सर्वाधिक 608 कोटी रुपयांची मदत आंध्र प्रदेशला करण्यात आली आहे. आतापर्यंत NDRFच्या निकषानुसार सगळ्या राज्यांना मिळून 18,332 कोटी रुपयांची मदत देण्यात आलेली आहे. आज छत्रपती शिवाजी महाराजांची जयंती आहे. शिवाजी महाराज म्हणजे धाडस आणि शौर्याचं प्रतीक. शिवाजी महाराजांचं नियोजन हे अतुलनीय स्वरूपाचं होतं. लढवय्या मावळ्यांना सोबत घेऊन छत्रपती शिवाजी महाराजांनी जो पराक्रम गाजवला तो शब्दात वर्णन करता येणार नाही अशा स्वरूपाचा आहे. आज शिवजयंतीच्या निमित्तानं आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या गुणांची आणि त्यातून गुंतवणूकदारांनी काय शिकायला हवं या एका वेगळ्या विषयाबद्दल बोलणार आहोत. त्यासाठी आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ गुंतवणूक सल्लागार आणि LIC नमुरा म्युच्युअल फंडाचे माजी CEO निलेश साठे सर. गुंतवणुकीचा अनेक दशकांचा अनुभव साठे सरांच्या गाठीशी आहे आणि म्हणूनच शिवचरित्रातून आपण काय शिकलं पाहिजे याविषयी आपण त्यांच्यासोबत बोलणार आहोत. त्यांच्याकडनं जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. सर, तुमचं मनी टाईममध्ये स्वागत आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना राजमाता जिजाऊंनी घडवलं. शिवाजी महाराजांनी लहानपणी स्वप्नपूर्तीसाठी प्रयत्नांना सुरुवात केलेली होती. त्याच पद्धतीनं गुंतवणूकदारांनी
विशी पूर्वीच गुंतवणुकीला सुरुवात केली पाहिजे का? कारण यातून गुंतवणुकीसाठी एक मोठा काळ मिळतो आणि कदाचित परतावाही चांगला मिळणं शक्य असतं. मुख्य म्हणजे जिजाऊ आणि दादोजी कोंडदेव वगैरे या शिक्षकांकडनं त्यांनी आधी शिक्षण घेतलं, ते आधी तयार झाले आणि मग युद्धाला उभे राहिले. आपण सुद्धा खूप घाई गडबडीने पैसा आलाय म्हणून लगेच गुंतवू असं न करता आधी अभ्यास केला पाहिजे आणि मग गुंतवणुकीकडे वळलं पाहिजे. विशेषतः ज्या जोखमीच्या गुंतवणूक आहेत तिकडे मात्र आपण घाईघाईने जाण्यात अर्थ नसतो. शिवाजी महाराजांकडनं हे शिकलं पाहिजे की ज्याप्रमाणे त्यांनी पहिली 20 वर्ष ही शिक्षणात घालवली, जिजाऊंकडनं आणि दादोजी कोंडदेव वगैरे शिक्षकांकडनं ते शिकले, त्याप्रमाणे आपण किमान वर्ष 2 वर्ष तरी विविध योजनांचा अभ्यास करावा, म्युच्युअल फंडाचा अभ्यास करावा, वेगवेगळ्या शेअर्सचा अभ्यास करावा, कुठली गुंतवणूक फायद्याची आहे, कुठली गुंतवणूक अधिक रिस्की आहे, लॉंग टर्म गेन आपल्याला किती मिळू शकतो, शॉर्ट टर्म गेनचे नियम काय आहेत, या सगळ्या गोष्टी समजून मग तिथे उतरावं असं मला वाटतं आपण महाराजांकडनं शिकलं पाहिजे गुंतवणूकदारांनी. अनेक गोष्टी महाराजांकडनं शिकण्यासारख्या आहेत. पहिली महत्वाची गोष्ट म्हणजे संयम. किती संयम बाळगला असेल त्या माणसाने ज्या वेळेला आग्र्याला त्यांना बंदिवान करण्यात आलं होतं. आणि त्यावेळेला दुसरी गोष्ट अशी की हा संयम जो आहे हा दाखवायचा नसतो की मी खूप संयमी आहे. त्यांनी त्यावेळेला स्ट्रॅटेजीज डिसाईड केल्या की आता काय केलं पाहिजे म्हणजे इथून आपली सुटका होईल. तसंच गुंतवणूकदारांना सुद्धा संयमाची खूप आवश्यकता असते. मार्केट कमी झालं लगेच विकून टाकू, नाही, संयम ठेवा. असं बघितलं जातं की साधारण 10 वर्षाच्या कालावधीमध्ये शेअर मार्केटनी किंवा म्युच्युअल फंडांनी 10-12% कंपाऊंडिंग, अॅन्युअल कंपाऊंडिंग परतावा दिला आहे. त्यामुळे ही संयम ही जी गोष्ट आहे ती महाराजांकडनं गुंतवणूकदारांनी शिकली पाहिजे. दुसरं म्हणजे स्ट्रॅटेजी किंवा नियोजन. ही स्ट्रॅटेजी जी आहे ना ती बदलायला पाहिजे अधूनमधून. केवळ बाय अँड स्टे इन्व्हेस्टेड असं करून भागत नाही किंवा असं करणं योग्य नसतं. एक काही उदाहरण द्यायचं म्हणजे आता ज्या वेळेला पावसाळा येतो ना त्यावेळेला जनरली पेंट्सचे किंवा सिमेंटचे भाव वाढत नाहीत त्या पटीत किंवा कमी होतात. याचं कारण असं आहे की त्याच्यानंतर 3-4 महिन्यामध्ये या ऍक्टिव्हिटीज खूप कमी झालेल्या असतात. मग त्या वेळेला आपण एकतर नफा कमावला असेल तर तो नफा मिळवून घ्यावा, ज्याला प्रॉफिट बुकिंग म्हणतो, किंवा एंटर करायचं असेल मार्केट तर ती योग्य वेळ असते मार्केट एंटर करण्याची, कारण त्यावेळेला या कंपनीचे शेअर्स वाढलेले नसतात. तर असं स्ट्रॅटेजिकली जसं महाराजांनी सुद्धा ज्या वेळेला मिर्झा राजांबरोबर तह करण्याची वेळ आली त्यावेळेला 228 किल्ले महाराजांनी देऊन टाकले. पण ते देऊन टाकले याचा अर्थ पुन्हा घ्यायचे नव्हते असं नाही. त्यांनी स्ट्रॅटेजी केली होती की आता बघूया, ही तर वेळ नाहीये युद्धाची, आपल्याकडे तेवढी ताकद पण नाहीये, त्यामुळे आपण त्याच्यामध्ये तह करूया आणि हे किल्ले गेले तर गेले, पुन्हा मिळवता येतील. त्याप्रमाणे ते पुढे आग्र्याला गेले आणि त्यावेळेला त्यांना असं वाटलं होतं की आपण औरंगजेबाशी तह करू आणि सांगू त्याला की दक्षिणेकडचं जे राज्य आहे ते मी सांभाळतो, तुम्ही चिंता करू नका, तुमच्याच अधिपत्याखाली मी ते सांभाळीन, उत्तरेकडे तुम्ही लक्ष द्या. पण झालं वेगळंच. त्यांना अत्यंत अपमानास्पद वागणूक मिळाली आणि त्यांना बंदिवान बनवण्यात आलं. मग त्यांनी स्ट्रॅटेजी आपली बदलवली. तर असंच गुंतवणूकदारांनी सुद्धा बरेचदा असं होतं की आपल्याला वाटतं की अमुक शेअर किंवा अमुक स्टॉक्स जे आहेत ते वाढतील, पण ते वाढत नाहीत. का वाढत नाहीत? बरेचदा जिओपॉलिटिकल रिझन्स असतात की ते आपल्याला कळत पण नाही की का होत नाहीये. आपण खूप अभ्यास केला तरी सुद्धा त्याचा खूप फायदा होत नाही. कॅन्डल वगैरे या ज्या गोष्टी आहेत त्या टेक्निकल आहेत पण त्याचा फायदा होत नाही. अशा वेळेला आपण आपली स्ट्रॅटेजी बदलायला पाहिजे. जसं मिड कॅप फंड्स किंवा स्मॉल कॅप लार्ज कॅप फंड्समध्ये बरेचदा लोक म्हणतात की आता स्मॉल कॅप इज गोइंग टू गिव्ह ग्रेट रिटर्न, पण थोडे दिवस आपण वाट बघतो आणि जर तशी लक्षणं दिसली नाहीत तर यू शुड एक्झिट फ्रॉम स्मॉल कॅप, गो टू दी मिड कॅप. तर अशी ही स्ट्रॅटेजीज किंवा सेक्टोरल फंड्स जे असतात, थीमॅटिक फंड्स जे असतात ते सुद्धा आपल्याला बदलत राहतात. तिसरं असं एक महत्वाची गोष्ट म्हणजे शिवाजी महाराजांनी 18 पगड जातीच्या लोकांना आपल्या सैन्यात घेतलं. एवढंच काय, मुसलमान सुद्धा अनेक सरदार त्यांच्याकडे होते. बरोबर. याचा अर्थ काय आहे की डायव्हर्सिफिकेशन जे आहे ते फार महत्वाचं असतं. आपण केवळ
एका प्रकारच्या स्टॉक्सला म्हणजे बँकिंग तर बँकिंगच किंवा फार्मा तर फार्माच असं चिकटून राहण्यात अर्थ नसतो. वी शुड डायव्हर्सिफाय अवर पोर्टफोलिओ. त्यामुळे वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये आपली 10-20% गुंतवणूक असली पाहिजे. किंवा इव्हन म्युच्युअल फंड्स जरी असले तरी त्याच्यामध्ये काही म्युच्युअल फंड्स जे आहेत ते थिमेटिक म्युच्युअल फंड्स असले पाहिजेत. काही गोल्डमध्ये गुंतवणूक केली. वेगवेगळे ॲसेट क्लासेस जे आहेत त्या सगळ्या ॲसेट क्लासेस म्हणजे गोल्ड इज ऑल्सो वन ऑफ द व्हेरी इम्पॉर्टंट ॲसेट क्लास किंवा प्रॉपर्टी इज ऑल्सो वन ऑफ द इम्पॉर्टंट ॲसेट क्लास. पण प्रॉपर्टीमध्ये गुंतवताना सुद्धा स्वतःला राहण्यासाठी घर हे निश्चितच असावं. पण भाड्याने द्यायचं आहे घर म्हणून प्रॉपर्टीमध्ये मात्र गुंतवू नये. अर्थात हा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. पण वेगवेगळ्या ज्या ॲसेट क्लासेस आहेत त्याच्यात गुंतवणूकदारांनी गुंतवले पाहिजे आपली रक्कम असं मला वाटतं. शिवाजी महाराजांकडनं ही गोष्ट जर आपल्याला शिकायची असेल की त्यांनी वेगवेगळ्या जाती धर्माच्या आणि वेगवेगळ्या या सगळ्या गोष्टींचा पुढे विस्तारानं उहापोह करणार आहोत. म्हणजे स्ट्रॅटेजी असेल, डायव्हर्सिफिकेशन असेल, वेगवेगळ्या अजून बाबी आहेत. थोडं विस्तारानं जाऊया. मात्र पुढचा प्रश्न तुम्हाला विचारावा असा वाटतो. शिवाजी महाराजांना त्यांच्यावर जीवही ओवाळून टाकण्यासाठी सदैव तयार असलेले मावळे लाभले होते. बाजीप्रभू देशपांडे असतील, तानाजी मालुसरे असतील, अशी अनेक उदाहरणं देत आहेत. जीवा महाला या मावळ्यानं सय्यद बंडानं छत्रपतींवर केलेला वार त्याचा हात छाटून टाकत परतवलेला होता. अशाच पद्धतीनं गुंतवणूकदारांवर जे संकट येऊ शकतं अशी संकटं टाळण्यासाठी कोणकोणत्या गोष्टी मदत करू शकतात? थोडक्यात गुंतवणूकदारांसाठी जीवा महाला कोण होऊ शकतो? नाही, महत्वाचं हे आहे की महाराजांनी जीवा महालाला सांगितलं होतं की तू इकडे तिकडे अजिबात लक्ष द्यायचं नाही, तू फक्त त्या सय्यद बंडाकडे लक्ष द्यायचं. बरोबर. म्हणजे फोकस आपला जो आहे तो मार्केटकडे असला पाहिजे. हे महाराजांनी त्याला सांगितलं की हा माणूस आहे, हा दगाफटका करणार आहे आणि तो अत्यंत कुशल आहे त्याच्या शस्त्र चालवण्यामध्ये. त्यामुळे तू त्याच्याकडेच फक्त कॉन्सन्ट्रेट कर. त्याप्रमाणे आपण जर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असू तर आपण मार्केटकडे लक्ष दिलं पाहिजे. वी शुड कॉन्सन्ट्रेट ऑन द मार्केट. ते कमी होत आहे, वर जात आहे, कुठले स्टॉक्स वर जात आहेत, कुठले खाली येत आहेत, कोणते सेक्टर्स पुश होत आहेत वर, कुठले सेक्टर्स सध्या खाली येत आहेत. तर माझ्या मते जीवा महालाकडनं किंवा महाराजांकडनं हे शिकणं गरजेचं आहे की ज्याप्रमाणे त्यांनी जीवा महालाला हे सांगितलं की तू इकडे तिकडे अजिबात बघायचं नाहीये, तुझं संपूर्ण लक्ष हे त्या एका सय्यद बंडाकडे असलं पाहिजे. तसं आपलं सुद्धा पूर्ण लक्ष जे आहे ते आपण जर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असू तर मार्केटकडे असलंच पाहिजे. मी 8-15 दिवस झाले बघितलंच नाही स्टॉक वर गेले की खाली गेले. अत्यंत चुकीचं आहे. यू शुड ऑलवेज कॉन्सन्ट्रेट, यू शुड ऑलवेज बी देअर इन द मार्केट. बरोबर. मला असं वाटतं की ही फार महत्वाची गोष्ट आहे. आणखीन एक महत्वाची गोष्ट म्हणजे वेडात मराठी वीर दौडले सात ही आपल्याला माहिती आहे गोष्ट. ज्यावेळेला एखादं संकट येतं त्यावेळेला त्याचा मुकाबला हा असा सैरभैर होऊन करण्यात काही अर्थ नसतो. वी शुड क्वाइटली पेशंटली थिंक की आता मी काय केलं पाहिजे. हे 7 वीर जे आहेत ते मृत्युमुखी पडले त्याचं एकमेव कारण म्हणजे ते वेडात दौडले. इन्व्हेस्टर्सनी किंवा गुंतवणूकदारांनी ही गोष्ट पण फार महत्वाची आहे, ती लक्षात घेतली पाहिजे की असं कोणीतरी सांगितलं की हा स्टॉक वर जाणार आहे म्हणून घेऊन टाका, असं नाही करायचं. ते वेडात दौडल्यासारखं होतं आणि मग या 7 वीरांचं जे झालं तेच आपलं होण्याची शक्यता असते. त्यामुळे एक म्हणजे संयम आवश्यक आहे, महाराजांनी शिकवलाय. साहस आवश्यक आहे. मार्केटमध्ये असताना आपण खूप सेफली इन्व्हेस्टमेंट करायला गेलो ना तर आपल्याला काहीच मिळत नाही हाती. उदाहरणार्थ तुम्ही सगळ्यात सेफ इन्व्हेस्टमेंट कोणती आहे तर बँकेचं फिक्स डिपॉझिट आहे, NSE आहे. बट दे डू नॉट बीट द इन्फ्लेशन. त्यामुळे आपल्याला जर महागाईला मात करायची असेल तर आपल्याला थोडं साहस बाळगलं पाहिजे. म्हणजेच आपल्याला इक्विटी मार्केटमध्ये आलं पाहिजे. म्युच्युअल फंडाच्या मार्फत या किंवा डायरेक्ट इक्विटी मार्केटमध्ये या. तर हे साहस आवश्यक आहे. तिसरं नियोजन आवश्यक आहे. आपण काही थंब रूल्स आहेत. म्हणजे साधारणपणे माणूस जेव्हा 30-40 असतो तेव्हा त्यांनी 60% म्हणजे 100 वजा वय एवढे पैसे इक्विटीमध्ये टाकले पाहिजेत. इक्विटी किंवा म्युच्युअल फंडाच्या इक्विटी योजना. आणि जसं वय वाढतं तशी त्याची रिस्क टेकिंग ॲबिलिटी कमी होते. त्यामुळे त्याप्रमाणे ते इक्विटीतले पैसे जे आहेत ते डेटमध्ये कन्व्हर्ट केले पाहिजेत. मधल्या काळामध्ये त्यांनी बॅलन्स फंड किंवा याच्यामध्ये गुंतवले पाहिजेत. तर ह्या दृष्टीने आपलं नियोजन केलं पाहिजे, रणनीती आखली पाहिजे आणि ती सतत बघत राहिलं पाहिजे की ती योग्य आहे की नाही. आणि जर चुकत असेल तर
आपण म्हणतो मिडकोर्स करेक्शन, ते मिडकोर्स करेक्शन करण्यामध्ये म्हणजे काहीच वाईट वाटता कामा नये, ते केलंच पाहिजे रादर. आणि कुठलीही गोष्ट खूप मनाला लागून घेऊन की आता तिकडे युद्ध चालू आहे रशिया युक्रेन, मग काय होईल, काही होणार नाही, ते कधीतरी थांबणारच आहे आणि त्याच्यानंतर मार्केट पुन्हा वर जाणारच आहे. बरं सर, याच निमित्ताने तुम्ही जर युद्धाचा विषय काढला की जिओ पॉलिटिकल इन्स्टॅबिलिटी आहे, शिवाजी महाराज काळाच्या पलीकडील गोष्टी ओळखून त्यानुसार पावलं टाकायचे. उदाहरण द्यायचं झालं तर आरमाराची उभारणी हे त्यातलं एक उदाहरण देता येईल. गुंतवणूकदारांनी जसा तुम्ही उल्लेख केलात की भविष्यामध्ये काय होऊ शकतं याचा अंदाज बांधून संकट आणि त्यावर मात करण्याचे मार्ग कसे शोधावेत. खरं म्हणजे त्या काळी तर खूप कठीण होतं, कारण आपली त्यावेळेची काही शास्त्र असतील किंवा त्यावेळेची जी रीत असेल की समुद्र ओलांडायचा नाही, पण महाराजांनी आरमार उभं केलं आणि एवढंच नाही तर इंग्रजांना सुद्धा त्या शह दिला आरमारांनी. बरोबर. तर तसं गुंतवणूकदारांचं सुद्धा असलं पाहिजे की आपण कोणी तर म्हटलं की नाही सोन्यामध्ये आता गुंतवू नका, का नका, काही त्याला उत्तर नाहीये. किंवा आम्ही कधीच सोन्यात गुंतवत नाही, का नाही गुंतवत, गुंतवलं पाहिजे. कारण ज्यावेळेला अशी जिओ पॉलिटिकल सिच्युएशन जशी आत्ता आहे, सोन्याचे भाव का वाढत आहेत, कारण प्रत्येकाला संभ्रम आहे की ही सध्याची परिस्थिती जी आहे ती अल्टिमेटली कुठे जाणार आहे, आणि म्हणून सोन्यामध्ये गुंतवणूक वाढते, ETF मध्ये गुंतवणूक वाढते. तर सांगायचा अर्थ असा की जे काही आपल्याला ठोकताळे असतात, जसं त्यावेळेला समुद्र पार करायचं नाही, तसं जर आपल्या पालकांनी किंवा आजोबांनी वगैरे सांगितलं असेल की स्टॉक मार्केटमध्ये पैसे गुंतवायचे म्हणजे हा एक जुगार आहे, बरोबर, त्या काळी असेल. कारण त्यावेळेला IT रिलेटेड सर्व्हिसेस अवेलेबल नव्हत्या, दलालांच्या मार्फत खरेदी विक्री व्हायची, त्यावेळेला बनवाबनवी खूप असायची, फेक शेअर सर्टिफिकेट्स इश्यू व्हायची. पण आता मात्र तशी स्थिती राहिलेली नाहीये. त्यामुळे सल्ला जो आहे तो कितपत ऐकायचा, टू व्हॉट एक्सटेंट, ह्याचा प्रत्येकाने विचार केला पाहिजे. जसं शिवाजी महाराजांनी स्वतःचा आरमार उभा केलं, कारण त्यांना माहिती होतं की शत्रू जो येणार आहे तो समुद्र पार करून येणार आहे, त्यामुळे आपल्याला तयारी असली पाहिजे आपली. तर त्या दृष्टीने गुंतवणूकदारांनी सुद्धा ह्या गोष्टीचा विचार केला पाहिजे की जुन्या काही रूढी असतील, चालीरीती असतील, ह्या क्षेत्रात आपण जात नाही असेल तर ती नवीन क्षेत्र जी आहे ती पादाक्रांत केली पाहिजेत, कारण त्याच्यात आपल्याला पुढे यश मिळणार आहे. ओके सर, शिवाजी महाराजांनी अफजल खानाचा खात्मा केला, शाहिस्ते खानाची बोटं छाटली, हे स्वराज्याचे शत्रू होते, त्यांनी ओळखलेलं होतं आणि त्यांनी त्यांचा बंदोबस्त केला. हे जसे शत्रू होते त्याचप्रमाणे आज गुंतवणूकदारांसाठी खरे शत्रू हे पॉन्झी स्कीम, दामदुप्पट योजना, शेअर बाजारातून अविश्वसनीय नफा मिळवून देण्याचं आश्वासन देणारे हे सगळे आहेत असं तुम्हाला वाटतं का, या पलीकडेही अजून शत्रू आहेत? 100% बरोबर आहेत. ज्या वेळेला कोणी म्हणतं की मी तुम्हाला 20% रिटर्न देईन, 25% रिटर्न देईन, तेव्हा तुम्ही विचार केला पाहिजे की 25% रिटर्न मला देण्यासाठी हा 30-40% रिटर्न यांनी कमवलं पाहिजे. हा कुठून कमावणार आहे, याच्याकडे अशा काय योजना आहेत, हा कोणत्या मार्केटमध्ये पैसे लावेल ऑफिशियली आणि एवढं रिटर्न उत्पन्न करेल. पण बरेचदा आपल्याला असं होतं की वी गेट कॅरीड अवे. तर पुन्हा तेच महाराजांचा संयम शिकला पाहिजे, अभ्यास शिकला पाहिजे. तर पॉन्झी स्कीम्स आहेत, दामदुपटीच्या योजना, खूप जास्त व्याजदर ऑफर करणाऱ्या योजना, किंवा हा माझ्या ओळखीचा आहे, हा अगदी प्रामाणिक आहे, याला तुम्ही 100 रुपये द्या, हा 2 वर्षांनी तुम्हाला 100चे 300 देईल. कितीही प्रामाणिक असला तरी तो 100चे 300 कसे देईल याचा जर आपण विचार केला तर आपण कधीही 100 रुपये त्याला देणार नाही, तो कितीही जवळचा माणूस असला तरी. तर ह्या सगळ्या गोष्टींपासून आपण महाराजांकडनं हे शिकलं पाहिजे की ज्याप्रमाणे आता श्रीरंगनी सांगितलं त्याप्रमाणे या पॉन्झी स्कीम्स आहेत किंवा ज्या दामदुपटीच्या योजना आहेत त्यापासून आपण दूर राहिलं पाहिजे. ऑफिशियली कुठलं पैसे जास्त मिळू शकतील, तर जर अगदी गव्हर्नमेंट सिक्युरिटी सुद्धा 7%, 8%च्या वर देत नाहीत, शेअर मार्केट सुद्धा 10%, 12%च्या वर देत नाही, तर हा कोण माईचाला लागून गेला की हा मला 3 वर्षात दामदुप्पट देईल, आणि देईल तर कशी देईल याचा विचार केला पाहिजे. आपण बघितलंय की अनेक अशा योजनांमध्ये लोकांनी त्या आमिषाने, म्हणजे लोभ ज्याला म्हणतो, त्या लोभाला बळी पडले आहेत आणि आपले पैसे पूर्णतः गमावून बसलेले आहेत. 1-2 नाही, हजारो लाखो गुंतवणूकदार अशा पद्धतीने नागवले गेले आहेत. अजून एक उदाहरण द्यायचं म्हणजे 5 लाखाचं DICGC कव्हर कोऑपरेटिव्ह बँकांना आहे. सगळ्यांना माहिती आहे की प्रत्येक अकाउंटमध्ये गव्हर्नमेंटनी 5 लाखापर्यंतचं इन्शुरन्स कव्हर दिलाय. पण असं माहिती असून सुद्धा अनेक लोक आहेत की ज्यांनी 10 लाख, 20 लाख, 50 लाख रुपये कोऑपरेटिव्ह बँकेत गुंतवले आहेत आणि त्या बँका बंद पडल्यानंतर त्यांची फार ससेहोलपट झाली आहे. बरोबर. का केलं पण असं? 1% व्याजाच्या आमिषामुळे.
मला वाटतं की डोळसपणे बघण्याची गरज आहे. महाराजांनी ज्याप्रमाणे प्रत्येक गोष्टीकडे डोळसपणे बघितलंय आणि जीवा महालाची सुद्धा पुढची गोष्ट अशी आहे की ज्यावेळेला त्यांच्या कानावर आलं की जीवा महाला सगळीकडे सांगत सुटलाय की शिवाजी महाराज आज माझ्यामुळे जिवंत आहेत, त्यावेळेला त्यांनी त्याला शासन केलेलं आहे. बरोबर. सर, तुम्ही जे सांगताय, जे शत्रू आहेत त्या शत्रूंपासून बचावासाठी आणखी एक फॅक्टर महत्त्वाचा ठरू शकतो. शिवाजी महाराजांनी राज्यकारभार पाहण्यासाठी अष्टप्रधान मंडळाची देखील मदत घेतलेली होती, तसं तयार केलेलं होतं. तीच भूमिका गुंतवणूकदारासाठी सल्लागार बजावतात का? आणि हे जर शत्रू आहेत त्यांना लांब ठेवण्यासाठी सल्लागार अष्टप्रधान मंडळाची भूमिका बजावतात का? श्रीरंग, अगदी बरोबर आहे. सामान्यतः गुंतवणूकदार जो आहे तो एवढा अभ्यास करू शकत नाही. त्याला बाकी पण अनेक व्यवधान असतात, व्यवसाय असतात. त्यामुळे सल्लागार हा अत्यंत आवश्यक असतो. सल्लागार हा खरंच अष्टप्रधानांसारखं काम करू शकतो, मात्र त्याच्यासाठी योग्य सल्लागाराची पण निवड केली पाहिजे, पहिली गोष्ट. दुसरं असं की सल्लागार जर आपल्याला मिळत नसेल तर डायरेक्ट शेअर मार्केटमध्ये पैसे गुंतवण्यापेक्षा म्युच्युअल फंडातनं गुंतवणं हे कधीही चांगलं. कारण म्युच्युअल फंडाचे फंड मॅनेजर जे असतात ते अष्टप्रधानांसारखंच काम करतात, कारण त्याच्यामध्ये त्यांना स्वारस्य असतं, त्याच्यामध्ये त्यांचा अभ्यास असतो, आपल्यापेक्षा जास्त अभ्यास असतो. त्यामुळे बीटिंग दी बेंचमार्क हा जो प्रकार म्हणतो आपण की समजा बेंचमार्कनी 10% रिटर्न दिलं असेल तर हा जो फंड मॅनेजर आहे हा शक्यता असते की तो 10%च्या वर रिटर्न देऊ शकेल. त्यामुळे सल्लागार असायलाच हवा. सल्लागारच्या मार्फत गुंतवणूक करावी. सल्लागार समजा मिळत नसेल, आपल्याला जर वेळ नसेल शेअर मार्केटमध्ये रोज वेळ द्यायला, किंवा आपल्याला त्याचं ज्ञान नसेल, अभ्यास करायला वेळ नसेल, तर म्युच्युअल फंडाचा मार्ग अवलंबावा. म्युच्युअल फंडामध्ये सुद्धा एकाच म्युच्युअल फंडामध्ये सगळे पैसे गुंतवू नये किंवा त्याच्या एकाच योजनेमध्ये सगळे पैसे गुंतवू नये. डायव्हर्सिफिकेशन करावं, वेगवेगळ्या ॲसेट क्लासमध्ये गुंतवणूक करावी. आणि हेच सगळं आपलं अष्टप्रधान आहे खरं सांगायचं तर. जसं शिवाजी महाराजांचं अष्टप्रधान मंडळ होतं त्याप्रमाणे ह्या सगळ्या गोष्टी जर आपण आत्मसात केल्या किंवा त्याप्रमाणे आपण वागलो तर मला वाटतं की नुकसान होण्याची शक्यता खूप कमी होते. आणि ही श्रीरंगनी म्हटलं त्याप्रमाणे ही बाब खूप महत्त्वाची आहे की सल्लागार आपल्याला असला पाहिजे. बरोबर. तर शिवाजी महाराजांनी जोखीम पत्करली आणि ती जोखीम अत्यंत कुशलतेने पत्करलेली होती. म्हणजे अवास्तव जोखीम पत्करलेली नव्हती. त्यांना माहिती होतं की आपल्याला काय करायचं आहे ते, आणि ते बघूनच त्यांनी ही जोखीम पत्करली होती. त्यानुसार निर्णय घेतले आणि साम्राज्य उभं केलं. तशाच पद्धतीनं गुंतवणूकदारांनी जोखीम किती उचलावी, कशी उचलावी, हे तुम्ही कसं मार्गदर्शन करा? बरोबर. मी मगाशी म्हटलं तसं की साहस म्हणजे जोखीम आहे. ज्यांच्याकडे साहस नसेल, जोखीम घ्यायची तयारी नसेल, त्यांनी म्युच्युअल फंड किंवा शेअर मार्केटच्या इक्विटी स्कीम्समध्ये येऊ नये. पण जर आले नाही तर अर्थातच परतावा जो आहे तो कमी येतो. जोखीम ही घेतली पाहिजे, ती कॅल्क्युलेटेड रिस्कही घेतली पाहिजे, पण ती अवास्तव घेता कामा नये. अवास्तव याचा अर्थ पुन्हा तेच की एकाच योजनेमध्ये सगळे पैसे गुंतवणं ही अवास्तव जोखीम झाली. किंवा पॉन्झी स्कीमचं परत उदाहरण देता येईल. स्मॉल कॅप फंड जे असतात त्या स्मॉल कॅप फंड किंवा पेनी स्टॉक्स, नाही मी पेनी स्टॉक 10 रुपयाचा शेअर मला 1 रुपयाला मिळतोय म्हणून मी घेऊन टाकले, अवास्तव जोखीम आहे, अशी उचलू नये. रिझनेबल जोखीम उचलावी. आणि रिझनेबल जोखीम जर उचलली तर तुम्हाला जोखीम रिलेटेड रिटर्न, आपण नेहमी म्हणतो रिस्क अँड रिटर्न गो हँड इन हँड, म्हणजे जेवढी जास्त रिस्क घेऊ शकाल तेवढं रिटर्न जास्त येण्याची शक्यता असते. पण याचा अर्थ खूप जास्त जोखीम उचलली म्हणजे खूप जास्त रिटर्न येईल असं नसतं. रिझनेबल जोखीम, अति जोखीम नाही. तर जोखीम निश्चित उचलायला पाहिजे. आणि थोडी जोखीम जर आपण जास्त उचलली तर आपल्याला त्याचा परतावा पण किंवा रिटर्न सुद्धा हे चांगलं मिळू शकतं. सर, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्याकडनं आपण काय शिकावं किंवा त्यांनी काय केलं, तर या सगळ्या घटनाक्रमामध्ये अफजल खानाचा वध हा सगळ्यात महत्त्वाचा टप्पा मानला जातो. अत्यंत काटेकोर नियोजन होतं आणि त्याची अंमलबजावणी देखील केली. अगदी थोडक्यामध्ये शेवटचं उत्तर की गुंतवणूकदारांनी याच्यातनं काय शिकावं? पहिली गोष्ट म्हणजे समोरच्या शत्रूची चाल जी आहे ती व्यवस्थित ओळखली पाहिजे. की हा माणूस तिथे येऊन मला ज्यावेळेला मी त्याला भेटायला जाईन त्याला तो निश्चित दगाफटका करणार आहे हे आधी कळलं पाहिजे. आणि त्यानंतर त्यांनी पावलं उचलली.
त्यामुळे जोखीम जी आहे म्हणजे आपण गुंतवणूकदारांच्या दृष्टीने जर बघितलं तर मार्केटमध्ये जेव्हा काही योजना येतात IPOs येतात विशेषतः की त्यावेळेला त्यांचा वर्षानुवर्ष नुकसान झालेलं असतं, लॉस झालेला असतो, त्यांचे कुठलेही पॅरामीटर्स व्यवस्थित नसतात. अशा वेळेला केवळ तो स्वस्त शेअर मिळतोय म्हणून त्याच्यामध्ये खूप मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करायची असं करता कामा नये. त्याचं नियोजन केलं पाहिजे. किती गुंतवणूक करायची, आपल्या एकूण उत्पन्नापैकी किती टक्के करायची, कर्ज घेऊन अजिबात करायची नाही. ह्या सगळ्या गोष्टी ह्यातनं आपल्याला शिकायला पाहिजेत. आणि शेवटी शेअर मार्केटची किंवा म्युच्युअल फंडाची गुंतवणूक आपण का करतो तर बीटिंग दी इन्फ्लेशन, म्हणजे ज्याप्रमाणे अफजल खानाचा कोथळा काढायचा आहे त्याप्रमाणे आपल्याला या इन्फ्लेशनवर मात करायची आहे. तर ती मात कशी होऊ शकेल तर म्युच्युअल फंड आणि शेअर मार्केटच्या योजनांमध्ये पैसे गुंतवून होऊ शकेल. पण त्याचबरोबर सगळे पैसे तिथे टाकायचे का तर नाही, काही प्रॉपर्टीमध्ये टाकले पाहिजेत, काही सोन्यामध्ये टाकले पाहिजेत, इतर जे ॲसेट क्लासेस आहेत तिथे गुंतवले पाहिजेत. मात्र नियोजन करून आणि डोळे उघडे ठेवून त्या 7 वीरांसारखं नाही तर पूर्णतः परिस्थितीचा सामना करत किंवा परिस्थिती काय येणार आहे याचा अंदाज घेत आपण मार्केटमध्ये राहिलं पाहिजे असं मला वाटतं. धन्यवाद सर, तुम्ही दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल. आपण बघत होतो की छत्रपती शिवाजी महाराजांकडनं आदर्श घेऊन गुंतवणूकदारांनी काय नेमकं शिकलं पाहिजे आधुनिक परिस्थितीमध्ये. आणि सध्या युद्ध असं सुरू नाही आहे, मात्र युद्ध शेअर बाजारात सुरू असतं. त्या युद्धामध्ये आपण सहभागी होताना आपण जायबंदी होणार नाही, आपल्याला नफा चांगला मिळेल यासाठी छत्रपती शिवाजी महाराजांची तत्त्व अवलंबली पाहिजे हे या कार्यक्रमातून आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. आमचा कार्यक्रम कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. या कार्यक्रमात वेळ झाली इथेच थांबण्याची. तुम्ही पाहत राहा NDTV मराठी.